अरे संपली ती. विचारा काय विचारायचं ते विचारा. काय विचारू काय सुचत नाही. काय विचारा. अं, काकाला विचारून तालीम नाही करून आलात हा? उलटा. हा बरं मगाशी मी आलो ना हा तेव्हा तुम्हाला स्वप्नाच्या राजकुमारासारखं वाटलं काय हो? हा. कर्म तुमचं. हो ह्याच्या आधी 4 म्हसोबा येऊन गेले, तुम्ही 5वे. ठेवा तो गॉगल. विचारा काय विचारायचं ते विचारा. सुचत नाही हो. अरे घाबरता तुम्ही. पुरुषासारखे पुरुष ना मग घाबरता कसले. मग थांबा मीच विचारते. तुम्ही विचारता मग बोला. प्रेम करायला येतं तुम्हाला. कुणावर? म्हशीवर. प्रेम कोणावर करता त्याची साधी अक्कल नाही तुम्हाला. बरा पगार किती मिळतो. पगार 15,000 आहे, त्यातला 10,000 आता देतो. ठीक आहे. मग स्वयंपाक करायला येतो तुम्हाला. नाही हो बोला. मग धुनी भांडी नाही. ती पण नाही. मग शिवण टिपण. शिवण टिपणी काय पुरुषांची काम आहेत काय? ए जास्त बोलायचं नाही. हो की नाही त्याच्यात उत्तर द्यायची. नाही. एवढं सगळं नाही येतं पण तुम्ही लग्न करायला निघाले. बघा बघा ते चिचुंदी कसं फटाकड्यावनी बोलतीय. लाजवी नाही तिला. या काय म्हणतो तो लगीन जमलं ना ह्यो बेड बाजा तरी कमी होईल या घरातला. मात्र खरं. हा. देसाई असल्या पोरीला कोण बघतानी घरची काय रीत तरी हवी की नको. हो थोडं व्हायचं आगाऊपणा करते एवढंच नव्हे. मग काय नवरा तिला रोज दिवसभर ऐकत बसत होय. पारे आता काय आम्ही नाही होय तुझ्या ऐकत बसत. मी काय तुमच्या लग्नाची बायका होय. जर माझं तुम्हाला कंटाळा आला म्हणालात तर जाय मी तोंड घेऊन कुठं पण का म्हणले का हो म्हणजे कोणाचा हा. आमच्या माझ्या पुढे चालायच्या नाही. सगळा पगार माझ्या हातात आणून द्यावा लागेल. काकांना विचारावं लागेल, नंतर सांगितलं तर चालेल. लग्न करायचं असेल ना तर ह्या माझ्या अटी आहेत आणि त्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील. हे लग्न मोडलं पाहिजे. त्या नाना बेट्याची चांगली जिरली पाहिजे. फार मस्तीत बोलत असतो तो. या पोरी बाई रडकुंडी लावला पाहिजे. छे नुसती जिरून बघायची नाही, त्याला या चाळीतूनच बाहेर काढलं पाहिजे तरच मागवायला रूम मिळणार आहे हो. मी तुम्हाला ह्या चाळीत राहू देणार नाही. आता मी काय केलं? आत्ताच म्हणत नाही हो. लग्न झाल्यानंतर मी तुम्हाला इथे राहू देणार नाही. चांगला फ्लॅट घ्यावा लागेल विथ बाल्कनी. पोरगी मंडळी माझी किडनी विकायला लावणार वाटतं. हाय काय हाय काकांना विचारू. किंडी आहे काय. किडनी 3 आहे. तीन आहे. सरप्राईज काय होतं काकाला विचारून. हा लग्न झालं पण सगळ्या गोष्टी काकाला विचारून करणार वाटतं. बोलता काय काका? हे बघा तात्या बा, हे बिरड इथनं बाहेर काढा. गावभर बदनामी माझीच होणार आहे ना. गप करतेस काय गप. 4 येऊन गेले ना. 5वा ले 6वा काय. अरे पण हिला रडायला काय झालं. गप. अरे चुप. अरे गप. अरे चुप. तू गप आहे. हवा हवा. अरे मग तुला रडायला काय झालं. अरे हवा हवा काय गाव आलाय येऊन ये. हो त्या दोघांनी मला लय कुठवला नाही. हो दिला कांदळीला अंगणात घेऊन कुठवला. अरे पण गड्या तुला तिथं जायला सांगितलं होतं कोणी. तडमडायला कशाला गेला तिथं. हो पोरीची बाजू असते गायलं. अरे काय शांतपणाने घ्यायला पाहिजे. अरे सज्जनांशी शांतपणाने वागलं पाहिजे आणि ह्या हलकडांशी असंच वागलं पाहिजे. आपलं कर्तृत्वच गाजताय साऱ्या देवरुखात. साधी अक्कल नाही बोलायची नाना. साधी अक्कल नाही बोलायची आहे तुम्हाला. हो अक्कल काढायचं काय काम नाही. तू घे माझ्याकडे बोला. हाय बाकी बघ्या तू समजत नाही काय
बघा पोर किती हलवायचा पोर किती हलवायचा बघा मग तुम्ही कसं काय पोराला बोल 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 मग हलवाय किती बघ तुम्ही आम्हा मुलांचा सुखाचा हा मग सुखाचं विचार. स्वातंत्र्याचा विचार केला ना हा दोघांनी पण गेले काय बोलतोय आपण आम्ही तुम्हाला अगं नकोशी नाही काय का बोलतोय? तुमचं ठरत नव्हतं ना म्हणून मी एक सोल्युशन सांगितलं हा तू मूर्खासारखा बोललास हा पण तू खरं बोललास खरं बोललो हे लक्षात ठेव हा. नानी तुम्हाला माझ्या बरोबर यायचं नाही ना नका येऊ आपण असं करूया आपण दोघांनीही मसनात जाऊया हा? कुठल्या बसणार पण लक्षात ठेवा तुम्ही सरळ मसनात जा हा आणि मी पाचच्या दरवाजाने तुला घरात येईन काय ना खरं असं करत असाल ना तर तुम्हाला घेतल्याशिवाय मी मशनात जाणारच नाही तुम्ही जाणार कुठे फुकटचा टाइमपास आहे फुकट कच्च्या टाइमपास कुठं जाणार हे घर तुम्ही आणि ही मुलं हे सगळं तुम्ही सांभाळा मी चाललो हो झाला सांभाळतो हो झाला आम्ही हो झाला नाना गेली गेले ना ना आता काय चल चल नानी आत्मेदा येतील ते येतील चल 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 आत्मेदा काय झालं नानी चल ग परत येतील ते चल. तरी मोकळा आहे पण ही नानांची पिढा काय करते घरात अरे आज त्यांची रजा नाही का असं काय करतोस तू पण मला सांग तू का कोणाला सगळ्यांना हाकलो होतेस का काय झालं ती रजा होते ग हा माझी मजा जाते ना कसली मजा अगं ती सुलोचना येणार होती मग तुझ्या सुलोचनेसाठी घरातल्या सगळ्यांनी बाहेर जायचं तसं नव्हे ग मग बाहेर जायच्या वेळी तरी घरात थांबू नये म्हणतो मी मग तिला नंतर कधीतरी यायला सांग नंतर नाही ग ती खरी येणारच नव्हती मग? म्हटलं, नाना घराच्या बाहेर असतील हा म्हटलं बोलव या पण मला सांग पक्या हा तुझा नाही अजून नोकरीचा पत्ता हा व्यवसाय तू काय करत नाही बरोबर राजकारणात पण तू अजून गटांगळात खातोस राजकारणात बोलायचं नाही माझ्या अरे मग ही अजून हा. प्रेमाची लफडी कशाला करतो असू दे नोकरी विक्रीचं काय बोलू नको पण हा. सुलोचनाच्या काकांनी मला पुढच्या वेळी नाटकात काम करायला देतो सांगितलं काय सांगतोस का मग? मग काय नाना लगेच परवानगी नाना तुझ्या लग्नाला वा वा. नाना कुठले बारांगी जातात का रे जातीचा प्रश्न आडवा आणतील हा हुंड्याचा प्रश्न आडवा आणतील हा. माझं आणि नानांचं यावर मुळीच जमणार नाही मग काय करणार ते आहेस तू भांडणं काय करायचा तोच विचार करतो कर विचार कर तेच नाही काय मला सांग म्हणते हा नाना काय करतात आतमध्ये नाना हा. पुस्तक वाचतात आयला म्हाताऱ्याची पुस्तक वाचायची सवय काय अजून जात नाही हा? बोल बोल मग काय करणार आहेस आता मी एक आयडिया करतो म्हणजे कसली मी नानाला घराच्या बाहेर काढतो अरे तारके बापाला घराबाहेर काढतोस अरे काय कायमचा घराबाहेर काढत नाही मग तात्पुरता टेम्पररी घराबाहेर काढतो टेम्पररी मग ठीक आहे. हा, बघ बघ कशी आयडिया करतो बघ तू अरे कुठे जातो आयडिया मला सांग प्रत्यक्ष दिसेल तुला तू ना असा आहेस ना पक्या आलो थांब. विचित्र प्राणी आहे हा कोण बापासारखा शिव्या घालताय कोण रे हा लब्धांचा मुन्ना वाटत अरे सुट्ट्या घ्यायचंय आय नाही तर सुट्ट्या बिट्ट्या ठेवत हा बा हा वासाडा काय रे काय काम काय तुझं इथं बोल हा तुझ्या घरात जाऊन बाय मग तुझ्या घरात जाऊन बाय बसू ती येऊन बसू इथे पॅसेज मध्ये सिट्ट्या वाजवायला हे काय सिनेमाचा थिएटर आहे काय पण तरी तू कोण मला विचारणार नाचणारीचा जन्म घ्यायचा होता ना तर त्या नाचणारीच्या पोटी जन्म द्यायचं होतं माझ्या हातात असतं ना तुझ्या पेटीचा जन्म घेतला असता त्या निमित्ताने तुझी नाजूक बोट माझ्या अंगावर ए गवत, का रे ते तुला काही वाटतं की नाही रे हा मग त्या थिएटरचा जन्म का नाही घेतला वेळ आली की सांगेन तुला राजा वेळ आल्यावर सांगतोय वजन करून येता वजन गाड्यावर सांग ए परत सांगते तुझ्या शिट्ट्यांचा त्रास होता आम्हाला अगं, मला पण त्रास होतो तुझा कसला तुझा तर जास्त त्रास होतो स्वप्नात पण चित्र वाटत असतीस मला तुला असं बोलायला काय वाट निर्लज्ज आहेस, निर्लज्ज त्या माणूस तर सुखी आहे राजा एक दिवस नाही तुझं थोवाट रंगवून ठेवलं ना तर बघत तू अगं, त्या निमित्ताने तरी गाला हात लावशील की नाही तुला काय हा पक्या येऊन देत पक्या तुझी नाही जिरवली तर चल, बोलाव, बघ. घाबरतो ती. ए, पक्या! बोलाव. ए, पक्या! ओ, नाना!
बोला ना. ओ, पकड, पकड, चालेल. हा कुठं आला? मधी मध्ये. नाना कुठं आहे? नाना अरे नाना तुला काय झालं पण म्हणले हा म्हातारा कुठं आहे? आता रे घरात आहे वापस. ओ नाना, हा ओ नाना. आले आले नाना आले. काय रे म्हणजे हा दोन लिंब घेऊन ये. लिंब याचा बहुतेक भानामतीचा काहीतरी प्रकार ठीक आहे, ठीक आहे. ओ, ओ. कोण टाका भाऊ तिकडे सांगते काय हो तुमचे मित्र ते कोण ते नाही काय मातृ मंदिर चौकाच्या पुढे राहतात, काळी टोपी, पांढरा सदरा लेंगा, हा कोण पण मित्र नक्की रे? तुला काय म्हणायचं ते सांग रोडके मला. रोडके ते कुठचे रोडके रोडके ते. अरे हा अरे गदड्या हा. ते रोडके नव्हे हा. ते रोडके नाही, नाही. हनुमंतराव रोडके. त्याचा काय आता रोकडे हा रोकडे हा, हनुमंतराव हा, त्याचं रोकडे. काय आता त्यांना हॉस्पिटल मध्ये नेलाय. काय म्हणतोस काय तू होय हा हॉस्पिटल मध्ये नेलाय त्यांना. हा. तुम्ही कधी भेटला शेवटचं त्यांना? अरे हेच काहीतरी 2-3 दिवसापूर्वीच भेटलो होतो. 2-3 दिवसापूर्वी ना. हा मग काय ही कालची गोष्ट हो, छाती हो. फुटून आली. होय नाना छाती भरण्याचं नाना प्रमाण हो भरपूर. मित्राकडे गेला होता तो आत्ता आला त्या निलय त्याला चौघाने निलय. चौघांनी नेलं हा. पण हे तुला कोणी सांगितलं हो रे तिथं गेलेलो ते चांडाळे पिटणारे होते चौकात त्या. हा हा त्यांच्याकडून विषय समजला. कसा समजला तो तुम्हाला सांगायला आलोय. होय हो हा. पण चौघांनी नेलं होय होय जायला नाना पाहिजे तुम्हाला, जायला पाहिजे नाना नाना. चौघांनी निलय हो जा ना. मोठा प्रसंग आहे मग समजत नाही कसं तुम्हाला. अरे पण एवढं सगळं करून सुद्धा अरे काय माणसाला असं काय करायला पाहिजे काय म्हणजे नाही, काय तू नाही. एक हा. मला सांग जरा काय काय नानी कुठे गेली नानी हं. नानाच्या नानीची टाक. देवळात. हा देवळात देवळात. एवढ्यात गेले. एक काम हा कर हा नानी देवळातून आली हा अरे पण काय सांगू हा प्रसंग काय आणि काय आहे, नानी पण आता देवळात जायला पाहिजे होतं का जाऊ दे हो, मला नानीचं सांग? काय ऐकतं? मग ते जाऊ दे हा. म्हणजे तू हा. एक काम कर काय माझा अमोशाचा उपास आहे अमावास्येचा अमावास्येचा उपवास. उपास हा त्याच्यामुळे काय माहितीये काय नानी देवळातून आली हा. की तिला सांगायचं हा काय सांगशील काय माझा सांगू? अमोशाचा उपास आहे हा. हा त्याच्यामुळे एक पातेले बरोबरची खिचडी एवढं पातेलं हा हा आणि 2 डझन केळी 2 डझन. हा, तर तयार ठेवायला सांग हा. हा त्याच्यातली 2 केळी तू खा मी खाऊ मला जायलाच पाहिजे हॉस्पिटल मध्ये होय, जायला होय. लागत आहे रे पोट आहे की बाबा. पोटार आहे? म्हातारा जाता ये मोठं मन म्हातारा जातोय की नाही बाहेर तशी आयडिया करायला लागते मग. कसा हुशार आहेस रे तू पण खुद्द बापाला घराबाहेर काढतो ते लक्षात ठेव. अरे सोड गे तिथे सबंध जग एकमेकाला किती कारणांनी फसवत असतं. हा हा मग एका बापाचं काय घेऊन बसली सोड गे. अरे पण ती सुलोचना कधी येणार ती येईल तोपर्यंत ती कळली तो नानांना. नानाला थाप कळली तुझी चांगली तांगडी ओढून ठेवतील ना. म्हणजे हा एक काम कर काय मी हॉस्पिटलला जाऊन येतो हा तोपर्यंत हा लक्षात ठेव हा तू इथून कुठे जायचं नाही कुठं जात नाही. हा हो. आणि हे तू गधड्या तू सुद्धा इथंच थांबायचं तू सुद्धा कुठे जायचं नाहीये मी कसं जाईल? लक्षात ठेव मग तुमच्या वाटेमागे मलाच बघायचंय सगळं. काय बोललास तू तुमच्या पाठीमागे मलाच. गधड्या हा, खाऊ. तुला लाज नाही वाटत हा हो, आता जाऊ नये मी बरे. हॉस्पिटल मधून जाऊन येईपर्यंत हा. तेव्हाच म्हणतो लक्षात मी. आलं मग अरे काय बाबा तुला सांगू अरे ह्या सगळं घराचं सगळं हे वैभव आहे ना हे नाना, promotion, चौघांनी हे दिलंय, ते चौघांनी. सगळं त्यांनीच केलं रे नाना, बाबा चौघांनी सगळं. हो. पण नाना हो मी हॉस्पिटलचं नाव विचारलं. चौघांनी नेलं होय हो चौघांनी नेलाय पण ते एक काम करा हो त्यांच्या घरात जावा. हा. घरात जावा तिथून हॉस्पिटलचं नाव समजेल. हा हा मग घरात नंतर त्या हॉस्पिटल कुठे जावा. हा. सिमेंट असेल नाही तर चोडण करत चौघांनी नेलं होय हो. मोठा प्रसंग आहे रे बाबा हो जा. थांब. चौघांनी नेलं होय होय चौघांनी गेले एकदाची. गेले आहे. सख्या तू असाच ना दुसऱ्याचा घामटा काढतोस तू. हसू दे ग. जाऊ दे. याला तुझ्या म्हातारा. ह्या सुलोचनासाठी सगळी नकरा घालायला लागतात. हा, हसू दे. हा. मला पण घराबाहेर काढतोय की तुला हा घराबाहेर काढे मग मग हे घोरपड आहे घोरपड. शी घोरपड कसली आणि ती गुळगुळीत वाली घोरपड नव्हे मग यशवंती घोरपड. यशवंत. तानाजी मालुसऱ्यांनी सिंहगड सर करायला वापरली ना तशी आहे. मला प्रेमाचा सिंहगड सर करायचा आहे मग अजून. ठीक आहे ठीक आहे हा, मग ठीक तुझी आहे. मदत लागणार आहे मला. तुझी ती सुलोचना कधी येणार आहे? सुलोचना येईल ग ती हा. येईल. पण तोपर्यंत आयडिया नंबर 2 कसली 5-6 दिवस काय रियाज करायला भेटले नाही. मग जरा रियाज करूया. घे घे पेटी घे. चल चल ए, मी पण तबला घेतो. आ. आ. आज 6 दिवसांनी कसं मस्त आहे किंवा भेटताय.
बैठक घेतो बैठक बोलत झालंय गेलंय पाऊस आहे. आता बस. हे? अरे. घे 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 नाना दिंडी नाना दिंडी नाना दिंडी नाना नाना दिंडी नाना दिंडी नाना दिंडी नाना दिंडी. अरे नीट नीट नीट. कशाला काय करावं ह्या नानाच्या पोट्यांचं चाली एक एकाची धरून मुंडी मुरगळलो काय हा? 4-7 दिवस जरा शांत होत. म्हटलं बापाने पोरांची कान उघडणी केली असावी, पण आज लगेच सुरू. त्या मंदीच्या हार्मोन कुठं तरी नेऊन टाका. हा. त्या पक्याचा डब्बा कुठं तरी फोडून द्या. अगं बायको काहीतरी 30 मार खान काहीतरी होणार आहे ना. अगं एक डाबा फोडला तर दुसरा आणून वाजवतोय. सगळे आमच्या डोक्याशी येऊन का कोकलतात ते कळत नाही. अख्खं बिराड काढल्याशिवाय सुखानी झोप लागायचं नाही आपल्याला. तू हो बाजूला चालायची मी खरपटीत काढतोय बघ थांबा आता. हो देसाई, थांबा देसाई थांबा. म्हणले कर नवीन फटाके आले. अरे ही सुनाच ना. तुला माहित आहे मग पक्याची झंझट पोरीचं जमलं नाही पण. नाही. नाना दिंडी नाना दिंडी नाना चाळीत असं एक बी भानगड सापडणार नाही की मला ठाऊक नाही माहितीये काय. नाना दिंडी नाना. काय सापडत पक्या मी आत येऊ का? पक्या मी आत येऊ का? अरे आलीस आलीस ये 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 तुझीच वाट बघत होतो ये ये. हे काय डबे कशाला वाजवतोय? ए तबला काय मग तबला आहे तो तबला तुझ्या अल्ला खाचा काय तबला. मग बरं, तुझी आई असेल ना घरी? छे, नानी गेले देवळात आणि नाना गेले हॉस्पिटलला. हॉस्पिटल. अरे आहेत ते आहेत आहेत. हाय. हे इथून जावे म्हणून मी एक युक्ती केली माझ्या मित्राला हॉस्पिटलमध्ये पाठवलाय. हा म्हणजे काय नाही गे तुला आणि मला असा जरा ते मोकळा वेळ भेटला पाहिजे ना. ए हाय मी इथं आहे, हाय. मी तुला ओळख करून देतो. हा. ही माझी बहीण मंदा आणि ही सुलोचना. करेक्ट. वा. तू बस 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 बस. बस ना बस. मला सांग तू काय घेणार, चहा कॉफी काय? नाही, काहीच नको मला. तू काय नको म्हणते? घे काहीतरी घे घे नको का पहिल्यांदा आलीस ना, काहीतरी घे. नंतर कधीतरी घेईन. कधीतरी कुठे हे घे घे. कॉफी आणू? मी आजच तयार करायला शिकले, तुझ्यावर प्रयोग करते. हे? बरं, थोडीशी आणा. हा थोडी थोडी काय तर दमान हा थोडी थोडी. हा. हा. पोरीचं जमत नाही. तुझं जमत नाही गॅलरीत आहे म्हणे. काय जाऊ दे सोड. हा काय लाजबीज नावाचा प्रकार असतो काय माहितीये काय तुम्हाला? बोलले अरे काय म्हणालास? तुम्हाला म्हणत नाही मी तुम्हाला नाहीये ती मला माहितीये. मी यांना विचारतोय. हा मी कसं देईन बे? काय बोलले? कन्नड इथं नाही आलात महाराष्ट्रात आलात. हा कुत्रे काय म्हणाला तू? तेच आम्ही तुला विचारतो. हे जे चाललं आहे तुझं ते काय चाललं आहे? अरे तुम्ही एवढे घोडे झालात तुम्हाला नाही समजत हे काय चाललंय ते. हा इथे कुटुंब असलेले माणसं राहतात. अहो, तुम्ही हे सगळे केल्याशिवाय कुटुंब वत्सल झालात. हो मुलं बाहेर खेळतात हिंडत असतात आणि तुम्ही हे असले धंदे करताय दिवसा उजेडी घरात. अरे पण तुमच्या काय तोंडात दुखतोय पोटात. हा आणि गरम हे धंदे? मग तुम्ही एवढं करता घराबाहेर. अयो हा हो म्हणले काय तुमच्या पोटात का दुखवतो? हा तुमच्या पण घरात एक बायको आहे ना. हा घर पण दिलंय दिवसा उजेड पण दिलाय ना. मग अरे तुला मिसळू नको, फुटलं नाही की रे? तुम्हाला फुटलंय का? बाई माणसाला येतं बाई मिसळून. काय जाऊ दे. उंड कुठे काय आहे पोराचं? फोडा फोडा. अरे जा जा असे खूप बैल सारखे मुस्काट पडणारे. हा काय सांगतो कशाला साईड भांडणं उगा? नाही ना तुला ह्या गोष्टींची सवय व्हायला पाहिजे. ना ना हा येऊ दे आज मी दाखवतो बघ याची हिंमत नाही अजून. जाऊ काय? नाही 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 काय ये ना ये ये तुझ्या आईला, ये. ये, आणि ह्यांना बघतोच बघ. ह्यांचे बघ, देतो बघ. हा, ह्यांना बघ कसं देतो. अरे येऊ दे. हे ये रे ये जायला कुठे गेला? अरे आलाच नाही अजून. बघ तो येऊ दे. घाबरला असेल तुला, त्याला हवं नको घाबरू. नाही 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 त्याला सोडणारच नाही मी. बघ तू फक्त तो कसा तो येऊ दे फक्त त्याला. राहू दे, जाऊ दे, तिकडे जायचं तिकडे. अरे काय राहू दे तो बघ अजून आलाच नाही तो. कुठं गेला काय समजत नाही. हा? अब आला. अरे हरामखोर माना तुम्ही.
काहीतरी सांगितलं नाही ती अतिशयोक्ती बोल काका नानांनी फक्त पारुबाईचा हात धरला काय संबंध धरली नाही तिला होय. काय बोलला तुम्ही कुठे जातील ते काहीतरी चुकीचं ऐकून येता तुम्ही. अहो नाही खरंच देसाईच्या पारवर धरली तुम्ही. काय आता पुढं काय देसाई म्हणले खरं. नाना मी पारूचा हात धरला नाही. मग कोणाचा हात धरलात? मी पारूचा हात धरला नाही. नाही धरला. तिचा हात भाजला. अबे, झालं काय कशाने हात भाजला? तुम्ही हातात हात धरल्यामुळे भाजला? अरे काय झालं काय अरे सगळी चाल माझा संताप झालाय. संताप कशाला? संताप झाला. अरे, चला चला क्या? आत चला, ऐका, चला. ऐका. घरात अरे, चला आतमध्ये अरे, चला वाशा चला ना. पक्या संताप झालाय हो आपल्या डिप्रीत नेऊन ठेवलं काय अरे काय मला आतमध्ये ढकलता आलं. अरे आत चला शांतपणे बसा चला पक्या आलं. बसा चला तुम्ही पण चला हो, मीही जाते. हा चला मामा अरे सदा अरे माझं काय डोकं चालत नाही अरे माझं काय डोकं चालत नाही डोकं तुला सांगतो. डोकं चालेल तुमचं हेच का ते नाना बेरके होय होय साहेब यो 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 नाना बेरके साहेब काय आपलं शुभ नाव काय सब इन्स्पेक्टर संसारे खडखडीत आहे. खडखडीत आहे. हो खणखणीत. व्हॉट नाही म्हणजे काय साहेब- म्हणाला तुम्ही नाही, साहेब, त्याचं काय आहे साहेब खणखणीत आवाजाचे आहात असं मी म्हटलं हो. साहेब आपली काय सेवा करू अहो आम्ही आलोय तुमची सेवा करण्यासाठी काल म्हणे या 2 ग्रस्तांनी तुमच्या विरुद्ध तक्रार दिले तुम्ही म्हणे यांच्या बायकोचं माझ्या नाही आमच्या म्हणले का माझ्या म्हणा माझ्या सॉरी यांच्या नाही यांच्या बायकोला तुम्ही हात पकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न केलात अहो, काय बोलताय? बाई नानी शांती शांती आपण सौजन्यात आहात चला 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 साहेब बोला आपल्याकडे जी कंप्लेंट आली आहे ना त्याच्यामध्ये काही तथ्य नाही नाही साहेब हे कालपासून असंच खोटं बोलतोय कालिबास त्या दोघांनी काल खोटं सांगितलं की काय मग मला अर्ध सत्य सांगितलं साहेब बोला. तुम्हाला सांगतो याने जी मी जिचा हात धरला असं ह्याने जी कंप्लेंट दिलेली आहे ना ती यांची बाईच नाही बायकोच नाही मग कोण आहे? साहेब बाई आहे बाई बाई म्हणजे बायकोच असते की नाही बस की रे बोला बेरके साहेब प्रत्येक बायको ही 100% बाईच असते पण साहेब प्रत्येक बाई ही 100% बायको असतेच असं नाही काही बायका ह्या बाया असतात बाया पण त्यांना बायांचा काही बायांना बायकोचा दर्जा मिळत नाही तुम्ही मला भलत्या गोष्टी सांगू नका बेरके साहेब बाजारात विकत घेतलेली छत्री काय बाजारात विकत घेतलेली छत्री आणि लोकांची मारलेली छत्री याच्यामध्ये जो विषय आहे ना तोच बाई आणि बायको मध्ये साहेब छत्री कोणती असली तरी सावली मिळतेच ना. सावली मिळते पण लक्षात घ्या दोन्ही छत्र्या सावली देतात पण साहेब मला सांगा लोकांची मारलेली छत्री ही 4 चौघात मिरवता येत नाही साहेब छत्रीचा आणि हात धरण्याचा प्रश्नच कुठे आला हो ए बस ना खाली बसतो पाहिजे हा जास्त बोलायचं नाही मी तर तुझं कीर्तन ऐकायला आलोय बोला बेरके साहेब बोला मला सांगा दुसरी गोष्ट अशी की मी त्यांचा हात धरला ही गोष्ट खरी आहे झालं तर गुन्हा घे बस खाली गुन्हा कबूल केला नी ताब्यात घेतला चला घेऊन चला साहेब असा हा विचार निष्कर्ष काढू नका साहेब मी हात धरला त्याच्या पाठीमागचा उद्दिष्ट हा जाणून घेणं महत्वाचं आहे
उद्देश गेला खड्ड्यात. तुम्ही त्या बाईंचा हात धरला की नाही हा प्रश्न महत्वाचा आहे. बोला बेरके. साहेब सवाल उभे राहा पुढं. तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर आहात, जनतेचे सेवक आहात. नक्कीच. हा, मग जनतेची सेवा करणं हे तुमचं कर्तव्य आहे की नाही? हो. हा, मग मला सांगा साहेब, बोला. खरा गुन्हेगार पकडणं हे तुमचं कर्तव्य आहे की नाही? हे तुमचं. बेरके मला तुम्ही माझी दुटी समजवता की काय? नाही साहेब, मी आहे तुम्हाला दुटी समजवणारा कोण? साहेब, बांगड्या भरा बांगड्या. साहेब आता तर सटकवतोच माझी. साहेब एक लक्षात घ्या, तुला बांबू घालतो. असा गावागावातून खेड्यापाड्यातून असा फिरणारा कासार हा प्रत्येक बाईचे हात धरून त्यांना बांगड्या भरत असतो, म्हणून त्याला तुम्ही पकडाल? मुळीच नाही. हा, मग मला सांगा, डॉक्टर दवाखान्यामध्ये अनेक बायकांचे मुलींचे हात धरून त्यांना तपासत असतो, म्हणून त्याला काय तुम्ही डॉक्टरला पकडाल? नाही. नाही. मग मला सांगा, असा जर एखाद्या बाईचा जर हात भाजला तर तुम्ही मला सांगा, तिला तर तुम्ही बर्नर कसा लावाल? त्यात काय बेरके एवढं? काय? तिचा असा नाजूक हात हातात घेईन हा, आणि असं बर्नर लावेल. मी एक्झॅक्टली मी पण तेच केलं. मग काय झालं? अहो मला सांगा, याच्यामध्ये फक्त बर्नर मला सापडलं नाही, हे काय माझे गुन्हा आहे का? अहो बेरके, हा. बर्नर सापडला नाही हा. तर तुम्ही त्या बाईंचा हात धरून ठेवलात ना. अहो मला सांगा, मी बर्नर शोधण्याचा कसोशीने प्रयत्न केला, पण एखाद्याला त्याच्यामध्ये यश येत नाही. पण तेवढ्यामध्ये ह्याने एवढा मोठा गोंधळ केला. हो नाही साहेब, ह्यो कालपासून असाच खोटं बोलतोय. चोरी करणार, चोरी केलं म्हणून होय. तुला एकदा सांगितलं ना गप्प बस. मी त्याच चौकडीत आलोय ना. जास्त चोच घालायची नाही तर बांबू तारून पाठवून. बोला साहेब, बेरके. तुमचं लग्न झालंय का हो? काय? माझ्या लग्नाचा इथं बेरके काय संबंध? अव्वा, त्याच्या मंदीचं लग्न नाही करायचं आहे, त्यासाठी विचारत असतील. साहेब ए बेरक्या, मला सांगा. बेरके, आवाज बंद. काय संबंध माझ्या लग्नाचा बेरके? साहेब, काहीतरी उगाच विषयांतर करू नका. लग्न आणि विघ्न याचा मोठा घनिष्ठ संबंध आहे. हे तुम्हाला मी जाणून द्यायला हे नाही आहे. साहेब मोठ्या राणी. भरतीकडे नेमका डाम हो, आहे. राणी. बघा. ए, आता माझी सटकले. तुला सांगितलं ना एकदा मध्ये मध्ये बोलू नकोस. हा. तुला उलटा लटकून देवेन. बेरके बोला. साहेब. मॅडम साहेब, दिस इज द पॉइंट. साहेब हे बघा, ही माझी 20 ते 22 वर्षाची बायको आहे. बघा बघा कधी खोटं बोलतोय बघा. आणि मग 22 वर्षाची. 20 वर्षाच्या आहेत. मग बघा तरी. मग 50 वर्षाच्या आहेत कशा असतील? हो साहेब, जरा नीट समजावून घ्या. ह्या माझ्या आमच्या लग्नाला 20 ते 22 वर्ष झाले. तुमच्या लक्षात आलं? मला सांगा, हा झालेला सर्व प्रकार हा त्यांनी अगदी जवळून बघितला. पहिला त्यांचा संताप झालाय, पण त्यांना नंतर हा उद्देश सगळा कळला, तेव्हा त्याही शांत झाल्या. पाहिजे तर विचारा त्यांना. बोला बाई, काय प्रकार आहे हा? नाही हो, ऐन तारुण्यात सुद्धा माझ्या पलीकडे कोणाची त्यांची नजरच गेली नाही. हा. एखादी लहान मुलगी असेल तर मुली समान, हो लहान एखादी तरुणी असेल तर बहिणी समान, बहिणी. एखादी वृद्ध स्त्री बी दिसली तर आजी समान मानतात. हा. कधीतरी माझाही उल्लेख घे माझी आई म्हणून करतात. 5:30 वाजता उठल्या आई असं. मग हा सगळा गैरसमज काय आहे? अहो साहेब, मी सांगतो तुम्हाला, याच्यामध्ये एकदम सोपी गोष्ट आहे. अहो हा हा गैर गैर आणि आणि हा हा समाज. समाज. काय साहेब, तुमच्या तोंडावर बोलतोय तर तुम्ही गप्पच होय. तुम्ही कारू नारू बोलताय की काय ना? हा साहेब तुम्ही बी ए देसाई साहेब, बोला. तुम्ही असा आरोप करू नका. तुम्ही घरंदाज माणसं आहात. मला सांगा, आपण सर्वांनी आपल्याला पाहिजे एकजुटीने आणि गुण्यागोविंदाने आपण जर राहिलो तर आपली ही संघटना, आपला हा संघ हा सगळा एक राहील.
आपण सगळे गुन्हा गोविंदानं राहिलं पाहिजे. आणि मला सांगा, हा आपला संघ जर एक राहिला तर मला सांगा, हे आपलं राष्ट्र बलवान होईल. पारेचा हात धरण्याचा आणि हे राष्ट्र बलवान होण्याचा प्रश्नच कुठं आला? मला एक खुर्ची दे. एक खुर्ची. जरा इकडे घाबरू नको. बिरके, मला आज सगळा गैरसमजचा प्रकार तेच साहेब मी सांगत होतो. हा पाटी. सगळा तुमचा गैरसमजाचा प्रकार आहे बिरके, पण लक्षात ठेवा. तेच सांगत, लक्षात ठेवा, मला बोलू द्या. तुमचं हे वय लक्षात घेता तुम्ही असं काय कराल पण असं वाटत नव्हतं. पण बिरके, तुम्ही एक काम करा, उद्या पोलीस चौकीवर यायचं आणि जबाब द्यायचा. साहेब तेवढं पोलीस नाही, यावं लागेल बिरके, यावं लागेल यावं लागेल हो बिरके. फक्त मी इथं प्राथमिक चौकटी आलो होतो. पण बिरके, तुम्ही या नेहरू नगर मध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती वावरता. पण जर कुठल्या बाईच्या भानगडीत जर दिसलात तर गाठ माझ्या लक्षात ठेवा. बाई साहेब, थोडासा चहा घेऊन चला. आल्याचा गेल्याचा चहा पत्ती टाकलेला थोडासा तरी. साहेब 99 आपलं अगोदरच ठरलंय. तुम्हाला जाणच आहे ना तुमच्या चाय पाण्याचं. चहा वर टाकल्यावर येतो. चला हवालदार येतो. अर्जुन भेटला. काय तो मला म्हणतो कसा, मंदताई हे बघ वाशाचं दिलेलं पत्र आहे. असं मला काय माहिती, मी येताना वाचलं. बघ नानी, असं डोकं फिरलंय ना माझं. हात तुझं डोंबलं मेलं गधे. दुसऱ्यांची पत्र आणतेस ने मला आलेलं पत्र म्हणून म्हणतेस. दुसऱ्यांची पत्र कुठची? नाहीतर काय, हे बघ लिहिलंय काय, कोणातरी खिरिस्ता मुलीला लिहिलंय वाशानं पत्र. हो, त्या चक्क लिहिलंय, हाय मेरी जॉन. तर मग माझा नानी, काय बोलतेस तू? अगं जॉन नाही, जॉन मेरी जान असं आहे ते. अगं जरा नीट वाच नानी पत्र. अगं या पत्रावरूनच कळतंय तो वाशा किती मूर्ख आहे ते. तुला आत्ता कळलं वाशा किती मूर्ख आहे. मराठी मुलीला पत्र लिहायचं तर मराठीत नको का ग, हिंदीत कसं लिहितो पत्र? अगं माझी आई, ते पत्राचा मायना तेवढा हिंदीत आहे, बाकी पूर्ण पत्र मराठीत आहे. होय काय? जरा मोठ्यानं वाचते. हा, हाय मेरी जान. तुझ्यासाठी पागल झालेला आहे. देवली राहायचा वाचतो. तुमची कोणी वाजू नका मधी. हाय मेरी जान, मी तुझ्यासाठी पागल झालोय. दिवसभर तुझीच आठवण येत राहते. जीव दे म्हणा. मी किती तडफडतो हे कसं समजावून सांगू तुला. पण तू नुसता नजरेचा इशारा केलास ना तर मी प्राण ओवाळून टाकीन तुझ्यावर. बघ तुझ्या पुढं सगळं जग तुच्छ वाटतं. होय तर तू नाही तो कुछ नाही, मुझ पर नाराज होना मेरी जान. हाय काय ही मेली पत्र. बघ आता तूच बघ. मला सांग नानी, माझ्या जागी जर तू असतीस आणि तुला जर कुणी असं पत्र लिहिलं तर तू काय केलं असतं? अगं आमच्या तरुणपणात असले शेजारीही नव्हते आणि असलेही प्रेमपत्र लिहिणारी मुलं सुद्धा नव्हती. तुला कोण प्रेमपत्र लिहिणार? आणि तुझ्या नानांचं म्हणशील तर त्यांनी कधी प्रेमपत्र लिहिलंच नाही. चुकून जर त्यांनी मेरी जान मला म्हटलं असतं ना, आयुष्यात कधीच भांडले नसते मी त्यांच्याशी. अगं एखादं चुकून पत्र लिहायचे ते कधीतरी, पण त्या काय झालंय तुमचं? कशाला बोलताय? अरे हा
मला म्हणतो काय काय म्हणतो? तर सुलोचनाला एकटी काय फिरवतो मला पण ते करू, मला होय पण होय ते. होय, पक्या. मंदिरावर पत्र लिहिलं. अरे, हात कटा. अरे, हात सोडा. अरे गप्प हो ना. अरे पक्या, अरे कमीत कमी अरे सुलोचनाचा तरी विचार कर. हा, सुलोचना जाऊन दे बाकी. सुलोचना वाचला हलकटा वाचला तर सुलोचनासाठी तुझ्या मृत्यूची तारीख मी आता 15 दिवस पुढे ढकलतो. हा. या दिवसात तुझा खून निश्चित आहे. ए, जाता. चाल. पक्या सदा पाहिलंस? अरे आज या सौजन्यामुळं आणि तुझा आणि माझ्यामुळं आज 2 जीव वाचले. पण नाना लक्षात आलं? एक पक्याचा आणि दुसरा त्या वाशाचा. हो माझा ऐका ना हा. हे सौजन्य संपलं की पहिला मी खून वाशाचा करेन. हा. आणि त्या देसाई आणि मंडलेकरांचा पक्या देसाई आणि मंडलेकरांचा खून तू करायचा हा, आहे. पक्या अहो करेल. काय बोलताय? काय तुमच्या तोंडाला येईल ते तुम्ही बोलताय काय? अरे तुम्हाला काय थोडंफार काय लाज लज्जा नाही? मला सांगा, अहो पक्याचा तो देसाई आणि मंडलेकर ते काय पक्याच्या जोडीचे आहेत काय? हा, आणि म्हणे पक्या तू खून कर यांचा. अहो काय बोलताय तुम्ही? अरे पण मी कोणाचा खून करायचा हे हा. सांगणारे तुम्ही कोण? हा. हा नाना मी हे खून तुम्हाला अजिबात पचू देणार नाही. पक्या वाशाचा खून पण मीच काय पक्या कोण सांभाळून बोल. नाही नाना मी तुम्हाला हे खून कदापि पचू देणार नाही म्हणतोय. काय बघायची? चोप रे, चोप का आला ना? मी केवढं तो पोर केवढा मग काय झालं? रंग वाटायची पाहिजे होती तुम्हाला. अरे ह्यांनी कोणी काय केलं नाही हा? ऍक्शनच बुडवला. हो, प्रेमपत्राने त्याला शरम नाही वाटली का रे? सांगतात अरे तिथं. मारणारच होतो हा. असं सौजन्य आडवं आलं ना वाचला. अरे तुम्ही मांसाहारात का खाती? अरे काय माणसाने काय मला काय वाटलं मोगलाई चालू आहे होय? ए, गबरा, ए. ए मला तांदळ तर एकेकाचं मूर्त लावली एका ए, गबरे. अगं, ए, गोडी नानी आवराचा तस्कीम करा तुझा. ए भवानी भवानी, गोडी म्हणतेस मला काय म्हणते जीव उस्करून टाकेल तुझा. दोन्ही पाय तोडून टाकेल. इतक्या वर्ष झाली देवरुखात येऊन मराठी बोलता येत नाही. जास्त बोलू नकोस तू, समजलं ना? ए, पांढऱ्या डोळे. खबरदार माझ्या सासूबाईने काय बोलशील तर. ही कशाची झंझट दिसते? काय झंझट काय झंझट. हे बघ मंगळसूत्र दिसत नाही तुला? त्याच्यासारखी ठेवलेली बाई नाही आणि डिस्की बांधणार ती. थुकलीस तरी पडशील तिथं जाऊन आणि मला मारायला आली होय का? माझ्या दिसण्यावर